नमस्कार मंडळी, आपण पाहतोय अरेंज मॅरेज भाग 8. त्या पावसाळी सकाळी अद्वैतच्या लॅपटॉप स्क्रीनवर निखिलच्या वकिलांनी पाठवलेला तो कायदेशीर मेल जणू एका नव्या वादळाची पूर्वकल्पना देत होता. अद्वैतने नुकतीच आरोहीला आपल्या कवेत घेऊन सुखाचा श्वास घेतला होता. खोलीमध्ये अजूनही रात्रीच्या त्या मेणबत्तीच्या प्रकाशाची ऊब आणि चहाचा सुगंध रेंगाळत होता. आरोही स्वयंपाकघरात अद्वैतसाठी नाश्ता बनवत होती. तिच्या बांगड्यांचा किणकिणाट अद्वैतच्या कानावर पडत होता, जो त्याला खूप शांतता देत होता. पण लॅपटॉपच्या स्क्रीनवरील तो मजकूर वाचताना अद्वैतच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत गेले. त्याचे डोळे विस्फारले होते आणि कपाळावर आठ्या पडल्या होत्या. निखिलने पोलिसांसमोर दिलेल्या अधिकृत जबाबात लिहिलं होतं, अद्वैतने माझ्यावर हल्ला केला कारण त्याला वाटत होतं की मी रियाला डांबून ठेवलंय. पण सत्य हे आहे की रिया स्वतःहून माझ्या फार्म हाऊसवर आली होती. तिनेच मला अद्वैतला तिथे बोलवायला भाग पाडलं. 5 वर्षांपूर्वी अद्वैतच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये जो बिझनेस डेटा चोरीला गेला होता आणि ज्यामुळे अद्वैतच्या करिअरला मोठा धक्का बसला होता, तो डेटा मी नाही तर रियाने स्वतः चोरी करून एका मोठ्या प्रतिस्पर्धी कंपनीला विकला होता. रियाने अद्वैतचा वापर फक्त त्या डेटापर्यंत पोहोचण्यासाठी केला होता. तिने पैशासाठी अद्वैतला सोडलं नाही, तर ती आधीपासूनच त्या मोठ्या कारस्थानाचा भाग होती. आता जेव्हा मी तिला माझ्या बिझनेसमधून बाहेर काढलं, तेव्हा तिने पुन्हा एकदा अद्वैतच्या जीवाशी खेळून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा आणि अद्वैतची सहानुभूती मिळवण्याचा हा शेवटचा प्लॅन आखला होता. हा धक्कादायक खुलासा वाचून अद्वैतच्या हातातील लॅपटॉपचा पाऊस थरथरला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. ज्या रियाच्या आठवणीत तो 5 वर्ष स्वतःला छळत राहिला, ज्या रियाच्या तिरस्कारात त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं म्हणजेच आरोहीसोबतचा संसार धोक्यात आणला, ती रिया फक्त एक साधी स्वार्थी मुलगी नव्हती, तर ती एक सराईत गुन्हेगार होती. तिने त्याच्या भावनांचा, त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या करिअरचा इतका क्रूरपणे वापर केला होता की अद्वैतला स्वतःचीच प्रचंड चीड आली. तो खुर्चीतून उठला आणि वेड्यासारखा खोलीत फेऱ्या मारू लागला. त्याला समजलं की 5 वर्षांपूर्वीच्या घटनेमुळे तो बदलला होता. तो पायच पूर्णपणे खोटा आणि फसवणुकीचा होता. नेमकी त्याच वेळी आरोही हातात पोह्याची प्लेट घेऊन खोलीत आली. अद्वैतचा तो संतापलेला आणि विस्कळीत झालेला चेहरा पाहून तिच्या हातातील प्लेट टेबलवर ठेवताना तिची धाकधूक वाढली. अद्वैत, काय झालं? चेहरा असा का झालाय तुमचा? पुन्हा काही प्रॉब्लेम झालाय का सोलापूरला? आरोहीने काळजीने विचारलं. तिने अद्वैतच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये आज पश्चाताप आणि स्वतःबद्दलचा राग पराकोटीला पोहोचला होता. त्याने लॅपटॉपची स्क्रीन आरोहीच्या दिशेने फिरवली. आरोही, हे वाच. मी किती मोठा मूर्ख आहे हे तुला आज समजेल. ज्या मुलीच्या नावाने मी तुझं आयुष्य नरक केलं, तिने माझा फक्त वापर केला होता. ती कधी माझ्यावर प्रेम करतच नव्हती. माझा कॉलेजचा तो प्रोजेक्ट, माझा तो डेटा सगळं तिनेच चोरलं होतं. अद्वैतचा आवाज रडण्यामुळे बसला होता. आरोहीने तो मेल शांतपणे वाचला. तिचे डोळेही मोठे झाले, पण तिच्या चेहऱ्यावर अद्वैतसारखा संताप नव्हता, तर एक प्रगल्भ शांतता होती. तिने लॅपटॉप बंद केला आणि अद्वैतला सोफ्यावर बसवलं. ती त्याच्या समोर गुडघ्यांवर बसली आणि तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. अद्वैत, शांत व्हा आधी. जे काही झालं तो तुमचा भूतकाळ होता. रियाने जे केलं ते तिचे कर्म होतं. पण आज मला सांगा, हा मेल वाचून तुमच्या मनात नक्की काय चाललंय? तुम्हाला अजूनही तिचा राग येतोय का? आरोहीने थेट त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. अद्वैतने मान हलवली. नाही आरोही, मला तिचा राग नाही येत. मला स्वतःचा राग येतोय. मी एका अशा व्यक्तीसाठी माझ्या आयुष्यातील सोन्यासारखी मुलगी गमावणार होतो. मला तुझी किंमत आत्ता कळते. मला भीती वाटते की हे सगळं ऐकून तू पुन्हा माझ्यापासून दूर जाशील. आरोहीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तिने त्याचा चेहरा आपल्या हाताच्या तळव्यात घेतला. अद्वैत, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जोपर्यंत तुमच्या मनात रियाबद्दल राग किंवा तिरस्कार जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्यावर पूर्ण प्रेम कधीच करू शकत नाही. पण आज जेव्हा तुम्हाला तिची संपूर्ण सत्यता समजली आहे, तेव्हा तुमच्या मनातील तो उरला-सुरला तिरस्कारही संपला पाहिजे. आता तुमच्या मनात तिच्यासाठी कोणतीही भावना उरता कामा नये. ना प्रेम, ना राग, फक्त शून्यता. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. आरोहीचे प्रगल्भ शब्द अद्वैतच्या मनाला थेट भिडले. त्याला समजलं की आरोही खरोखरच खूप वेगळी आहे. तिने त्याच्या भूतकाळाचा द्वेष केला नाही, तर त्याला त्यातून बाहेर पडायला मदत केली. अद्वैतने तिला घट्ट मिठी मारली. यावेळी त्यांच्या मिठीत कोणतीही भीती नव्हती, ना कोणता संशय होता. थँक्स आरोही, मला या दलदलीतून बाहेर काढल्याबद्दल. आजपासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त तूच आहेस, तो म्हणाला. दोघांनी ठरवलं की ते आत्ताच्या आत्ता सोलापूरला परत जातील आणि या कोर्ट कचेरीच्या आणि पोलिसांच्या लफड्यातून अद्वैतला पूर्णपणे मुक्त करतील. बाबांनीही त्यांना आनंदाने निरोप दिला. बाबांच्या चेहऱ्यावर आज आपल्या मुलीचा संसार सुखाने सुरू झाल्याचं समाधान साफ दिसत होतं. दोघेही सोलापूरला मनातल्या चांदण्या बंगल्यात परत आले. सुलभाताईंनी आणि बाबांनी त्या दोघांना एकत्र पाहून देवाचे आभार मानले. घरात पुन्हा एकदा तो जुना आनंद परत आला होता.
अद्वैतने ऑफिस गाठलं आणि राहुलला सोबत घेऊन तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे रिया आणि निखिल दोघांनाही पोलिसांनी समोरासमोर बसवलं होतं. अद्वैतला आत येताना पाहून रियाच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा एक खोटी आशेची किरण चमकली. अद्वैत, प्लीज मला वाचव. निखिल खोटं बोलतोय, मी असं काहीच केलं नाही, ती रडत म्हणाली. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं. आज त्याच्या डोळ्यामध्ये ना राग होता ना जुनं प्रेम होतं. त्याचे डोळे पूर्णपणे निर्विकार होते. तो पोलिसांकडे वळला. इन्स्पेक्टर, निखिलने जो कबुली जबाब दिलाय त्यानुसार कायदेशीर कारवाई करा. माझा रिया आणि निखिलशी आता कोणताही संबंध नाहीये. माझ्या कंपनीचा जो डेटा चोरीला गेला होता त्याबद्दल मी अधिकृत तक्रार दाखल करतोय. कायद्याने जे योग्य असेल ते करा. अद्वैतचं हे वागणं पाहून रिया पूर्णपणे हादरली. तिला समजलं की तिचा अद्वैतवर असलेला प्रभाव आता पूर्णपणे संपला होता. अद्वैत तिथून मागे न पाहता बाहेर आला. पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच त्याने आकाशाकडे पाहिलं. पावसाचे हलके थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. आज 5 वर्षानंतर तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला होता. त्याच्या मनावरचं ते प्रचंड ओझं पूर्णपणे उतरलं होतं. तो घरी आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. घरात वटपौर्णिमेच्या नंतरचा एक छोटा कौटुंबिक कार्यक्रम ठेवला होता, जो आधी राहून गेला होता. आरोहीने आज हिरव्या रंगाची काठपदरची साडी नेसली होती. घराला सुंदर दिव्यांची रोषणाई केली होती. रात्रीच्या वेळी अद्वैत आणि आरोही त्यांच्या खोलीमध्ये आले. ही तीच खोली होती जिथे कधी काळी काचेचे तुकडे विखुरले होते आणि त्यांच्यात भांडणं झाले होते. पण आज ती खोली फुलांच्या सुवासाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाली होती. अद्वैतने कपाट उघडलं आणि कपाटाच्या खालच्या कप्प्यातून ती काळी रंगाची जुनी डायरी बाहेर काढली. तो आरोही जवळ आला. आरोही, या डायरीमुळे आपल्यात खूप अंतर आलं होतं. आज ही डायरी संपवायची वेळ आलीये, अद्वैत म्हणाला. आरोहीने त्याचा हात धरला. नाही अद्वैत, ही डायरी जाळू नका. ही डायरी आपल्याला आठवण करून देईल की आपण किती कठीण परिस्थितीतून एकत्र आलोय. फक्त या डायरीचं पहिलं पान, ज्यावर त्या मुलीचा फोटो होता, ते आपण नष्ट करूया. पुढची पानं रिकामी आहेत. ती पानं आपण आपल्या नव्या आयुष्याने, आपल्या प्रेमाने लिहूया. अद्वैतच्या डोळ्यामध्ये कौतुकाचे आणि प्रेमाचे अश्रू आले. त्याने डायरीचे ते पहिलं पान फाडलं आणि मेणबत्तीच्या ज्योतीवर धरलं. ते पान हळूहळू जळून खाक झालं आणि त्यासोबतच अद्वैतच्या आयुष्यातील तो काळा भूतकाळही कायमचा संपला. त्याने ती डायरी टेबलवर ठेवली आणि आरोहीचा हात आपल्या हातामध्ये घेतला. आरोही, अरेंज मॅरेज नंतरही इतकं सुंदर प्रेम होऊ शकतं यावर माझा कधीच विश्वास नव्हता. पण तू मला प्रेम करायला शिकवलंस. थँक्स माझी बायको बनल्याबद्दल. अद्वैतने तिच्या कपाळावर एक हळूवार मुका घेतला. आरोहीने लाजून डोळे बंद केले. खोलीतल्या दिव्यांचा प्रकाश मंद झाला होता आणि खिडकीबाहेर सोलापूरच्या आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. जणू काही त्या मनातल्या चांदण्या बंगल्यातील या 2 जीवांच्या नव्या सुरुवातीला आशीर्वाद देत होत्या. अद्वैत आणि आरोहीचा हा प्रवास अनोळखी माणसांपासून सुरू होऊन रागाच्या आणि संशयाच्या वादळातून वाट काढत अखेर एका अथांग आणि नॅचरल प्रेमाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचला होता. लग्नानंतरचे काही महिने खूप सुखात गेल्यानंतर अद्वैत आणि आरोहीच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार होते. पण त्याचवेळी अद्वैतच्या ऑफिसमध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे त्याला काही काळासाठी परदेशात जावं लागणार असतं, आणि आरोही त्याला जाऊ देणार का? पुढील भागात पाहूया आरोही काय करेल. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.